हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझा आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य करू. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया. 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 आपण दानधर्म विषयावर थोडासा इंटरेस्ट घेणार आहेत की प्रभू येशूने दान धर्माविषयी लोकांना कसा सल्ला दिला, म्हणजे तुम्हाला धन कसं वाढता येईल आणि संपत्ती तुमची कशी टिकून राहील. आपण काय करतो, संपत्ती आहे, धन आहे, वस्तू आहे, पण टिकत नाही. ना मुलं बाळासारखी टिकत, ना कुठली वस्तू आपली टिकत, ना आपल्याकडे पैसा टिकत. कोणतं चीज आहे की घराची हर एक वस्तू आहे ती सुद्धा टिकत नाही. तर परमेश्वराने हे सर्व काही बनवलं, ते सर्व टिकणार आहे. झाडाच्या मागे झाडं, झाडाच्या मागे झाडं चाललेच आहेत. आणि आपली रोजची भाकर आज आपल्याला देण्यासाठी तो तयार. तर आज आपण थोडीशी वचनं घेऊया आणि त्या वचनाप्रमाणे थोडासा आपण निर्णय घेऊया की ती वचनं आपल्या प्रत्येकासाठी किती महत्व आहे. आपल्याला कधी कधी दानाचा अर्थ समजत नाही. ते दान म्हणजे परमेश्वराने दिलेलं आहे, ते आपल्या हातात ठेवीचं एक गिफ्ट आहे. ठेवायचं का आपण उडवायचं, हे एक दान असते. देवाच्या हिश्श्याप्रमाणे आपण चाललं ना, ते आपले हिस्से बरोबर राहत असतात. पण आपण काय करतो, आपले हिस्से बघतो पण देवाचा हिस्सा बघत नाही. म्हणून आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रगती निर्माण होत नाही. विलासी आहे, दुखी आहे, संसारात पण हर गोष्टी आहे, कर्जबाजारी हर एक गोष्टी आहे तुमच्या पाठीमागे. हालेलुया. समाधानिक नाही. म्हणून समाधान होण्यासाठी पहिला जो आपल्या खिशात जे काही वस्तू असू दे, अन्नधान्य असू दे, तो हिस्सा काढावा लागते. हालेलुया. आपण 5,000चं भोजन बघितले, 4,000चं पण भोजन बघितले. तिथे कोणत्याही माणसाकडे, शिष्य होते, लोकसमुदाय होता, भुकलेले होते, पण छोट्या मुलाकडे होता, त्याने आपला हिस्सा दिला. 2 मासे देऊन टाकले ना, 5 भाकरी दिल्या. 5,000 लोकांचं एका व्यक्तीद्वारे किती लोकांचं पोट भरले तुम्ही विचार करा. नाचत्या जीवनाच्या पुस्तकामध्ये, या जीवनाच्या पुस्तकामध्ये त्या छोट्या मुलाचं नाव निशाणी राहिलेली. हालेलुया. आपल्याही जीवनामध्ये नाव निशाणी राहण्यासाठी आपल्या पद्धतीचं दान काय. हालेलुया. आता हे जे दान कोणी मंदिराला करतात किंवा खाण्यापिण्याला देतात, ते दान त्याचं टिकाऊ राहते. आता हे कसं टिकाऊ राहिलेलं आहे, सगळ्या प्रकारची दानं दिलेली आहेत. गरिबांचं, गरजवंताचं, खाण्याचं, पिण्याचं, वस्तूचं. आज जर शैतानी धन जे आहे ते जास्त टिकलेलं आहे. कार्यक्रम असो, प्रोग्राम असू दे, पेणं, खाणं, पाठ, जो वायफळ गोष्टीला जास्त खर्च करत बसतो. आणि आध्यात्मिक गोष्टीप्रमाणे खर्च फक्त थोडाच येतो. लग्न असो, कार्यक्रम असू दे, लाखो खर्च करावा लागतो. लाख रुपये आले तर 20,000 रुपये देवाचे द्यावे, त्याला सगळे द्यावे लागतात. आणि वरती खर्च काढून त्या कार्यक्रमाला पैसा खर्च करावा लागते की नाही लागते. मग ती शैतानी दानधर्म आहे. आणि देवाचं दानधर्म फक्त 20%. हालेलुया. आमची 20% आम्हाला लाखो रुपये फायदे करते. आणि इथे लाखो रुपये आम्हाला स्वतःला नुकसानात करत असते. तर आपण सुरुवातीला इकडून सुरुवात करूया. लूक मध्ये ना 15 अध्याय 11 ते 24 वचन दिले. लूक 15 अध्याय वचन 11. आणखी तो म्हणाला, कोणा एका माणसाला 2 मुलगे होते. वचन 12. त्यापैकी धाकटा बाबाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. आता ह्या मुलाने बापाचं धन घेऊन कुठे उडवलं, शैतानाकडे ना. बाबा, माझ्या मुलाचा काय, मी मुलगा आहे त्याचा, मला माझा वाटा द्या. हालेलुया. हालेलुया. आपण पण तसंच करतो. बाबा मला द्या, स्वर्गीय बाबा मला द्या, माझा धंदा होऊ दे. ओके जा. पण तो उडवण्यासाठी तो देणार नाही.
मग आपण ते सुद्धा धंदा होत नाही, कसं होणार? आता ह्या मुलाने काय सांगितलं, बाबा माझा वाटा काटा काढायला द्या, असं का? देवादानी दोन भावामध्ये काय केलं, अर्धा हिस्सा तुझा अर्धा हिस्सा, म्हणजे हल्लिया दोघांना हिस्से दिले, 10वा हिस्सा तुझा 10वा हिस्सा याचा, बरोबर? दोघांचे 2 पार्ट तयार केले, अर्ध अर्ध तुझं अर्ध माझं. बापाचं नाहीचं कुठे गेलं? आजच्या काळामध्ये पण आपण वाटणीच करत आहे, हल्लिया. मग ती वाटणी माणसाने केली, चटणी उडून टाकतात आणि मग लढायला लागतात. मित्र मैत्री आणि बऱ्याच ठिकाणी आधी चाललेली आहे तशी फॅशन फिरायला, हल्लिया, आणि पैसा वेस्ट करायला. मग कसं धन येणार? तर बापाचं धन घेतलं, पैसा घेतला आणि आपली गाडी घेतली, विमान घेतलं, वस्तू घेतलं. काय विमान असेल त्या टायमाला, हल्लिया, घोडा तरी घेऊन गेला असेल, हल्लिया, काहीतरी रथ घेऊन गेला असेल. मग ते जास्त दिवस झाले नव्हते, धाकटा मुलगा ते सर्व काही जमा केला, एकदम पक्क्या लांब गेला, कोण दिसलं नाही पाहिजे अशा ठिकाणी जाऊ. हल्लिया, आपण फक्त बघा पिकनिकला, कार्यक्रमला, प्रोग्राम, पक्क्या लांब जातात, सगळे पैसे उडवतात, हल्लिया. मग आले परत, देवा, अरे देव सांगतो तुला दिले, कुठे घालवले ते? हल्लिया, माणसाच्या हर चीज मध्ये ना देवाचे पहिले नियम सांभाळतात. किती भुकेलेले आहे, तू स्वतःच्या भुकेसाठी, स्वतःच्या पोटासाठी तू खातो, पण ज्याला काही नाही मिळत त्याला दे ना थोडं. भुकेले कोण असतात माहितीये का? शैतानी, नशाचे भुकेले, बरे बरे खाण्याचे भुकेले, ताणण्याचे भुकेले. हा, हे मोह आहे. एखादी लालच खाण्याची मोहाची लागले ना तर तुम्ही विचार करा, तो खाण्याचा पैसा किती वेस्ट जातो. लाखो रुपये खर्च होतात, हल्लिया, हजारो रुपये पैसे खर्च होतात, पण एक गरीबाला फक्त दशंशला अर्पण करायचं, ते मात्र त्याला एक घास द्यायला माझ्या जीवावर येते. प्रत्येकी शिक्षण आहे ना, मी नेहमी लोकांना सांगतो, दान धर्म करणाऱ्याला आता आशीर्वाद ताबडतोब मिळत नाही, ताबडतोब मिळत नाही. पहिला बँकेत जमा होऊ दे. कुठे जमा होऊ दे? बँकेत. कोणत्या बँकेत? स्वर्गीय बँक. स्वर्गीय बँक बघायची असेल तर मग ते 6 ते 19 ते 21 वर्ष ही स्वर्गीय बँक. तिकडे दिले स्वर्गधन, बघा काळ्या अक्षरात वाच काय दिले, हल्लिया. तर आपल्या सगळ्यांना धार्मिकताची गरज आहे. बघा माझ्याकडे स्वर्गीय बँक आहे म्हणून मी मागतो का? टोपलं फिरवत इकडे नाही, का नाही फिरवत? माझा विश्वास आहे. जेव्हा मी पहिली गावागावात प्रार्थना सुरू केली, तिथे सुद्धा माझं पेट्रोल न डिझेल, माझं पेट्रोल एमटी गाडी होती, तिथे सुद्धा मी नाही पाहिजे. माझ्या गाडीचे सीटचे कव्हर ते उचलायचे, चोरायचे, तोडायचे आणि मासलीच्या टोपल्यात टाकायचे ना नाक्यावर विकायला जायचे, ताबडतोब विकून यायचे. पण ते 30 रुपयाचं कव्हर कोणी मला दिलं नाही आणून. कारण आशीर्वाद आहे ना, बरोबर आहे. ते देवाने जेव्हा माणसाला निवडलेलं ना त्याच्याकडे हर एक वस्तू आशीर्वादीच आहे, आशीर्वादाच्या गोष्टी. तर बघा, तरी मी काय बोलायचं नाही, जाऊ दे, हल्लिया. पण ते सांगणार नाही, तरी एक कव्हर घ्या, मला एक कव्हर द्या, मी नवीन कव्हर देतो तुम्हाला, हे घ्या आणि हे कव्हर मला द्या, बस. अंधश्रद्धेत नाही जायचं. पण मी तुम्हाला एक सांगतो, विश्वासी व्यक्तीचं जीवन तसंच आहे. ज्या व्यक्तीला देवाने निवडलं ना तर त्याच्या शब्दातच ताकद आहे. तो प्रकाश हो, तो प्रकाश होईल. आशीर्वाद हो, तो आशीर्वाद होईल. सामर्थ्य हो, ते सामर्थ्य होईल. कारण ते देवाचे शब्द आहेत आणि देवाने त्यांची निवड केलेली आहे. लक्षात ठेवा, आम्ही पैशाची भुकेली नाही, तुम्ही नियमाचे भुकेले राहा. तुमचे नियम तुम्हाला पाळावे लागणार. हे नियम आहे, हे देवाने स्वतः नेमलेले आहेत आणि स्वतःने नेमलेल्यानंतर ते नियम पाळणं गरजेचं आहे. पाळणं गरजेचं आहे. ते नियम आपल्या सगळ्यांना पाळणं जरुरी आहे. जरा वचन घेऊया बघ. आणि आपली मालमत्ता
काय सांगितले त्यांनी चैनबाजी केली आणि अख्खा माल होता, पैसा होता, तो उडवला. शेवटी आपण हे जीवनामध्ये जेव्हा आपले पैसे जेव्हा संपले जातात तेव्हा आपल्याला देवाची आठवण होते आणि मग आपल्याला वाटते की आता देवाकडे जरा जाऊया आपण. बरोबर ना? मग देव काय देईल ते खरं? तसंच आहे, देव देईल ते खरं, देव देतोच. देवाकडे या तेव्हा देव तुम्हाकडे काय करेल? उधळून टाकेल. आता आपण हे जीवनामध्ये जे शिकतात ते पहिलं पूर्णपणे शिकायचं आहे. त्यांनी सर्व काही खर्चून टाकल्यावर त्या देशात तिकडे मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडली. आपल्या जीवनामध्ये दुष्काळ येतो तेव्हा आपल्याला पण एक अडचण पडते आणि अडचण पडल्यानंतर आपल्याला हात पसरावे लागतात की देवा धंदा दे, देवा पैसा दे, देवा वस्तू दे, देवा मला हे दे. मग देवाने दिला का परत देवापासून दूर व्हायचं? असं नाही, देवाच्या अगदी जवळ जायचं. मग देवाने आणखी दिलं की देतच राहील, तो थांबत नाही. मग मला किती ना दे 6 पासून आकाश कवाट उघडी एवढा मोठा मी आशीर्वाद केला. देवाच्या शब्दाचा पूर्णपणे खात्रीची तयारी करावी. दान धर्म मी लोकांना सांगतो तुझ्या स्वतःच्या कामासाठी, माझ्यासाठी नाही. मी ना कोणाकडे येत ना कोणाकडे चहा मागत ना पाणी पीत ना काही वस्तू घेत. कारण मला माहितीये माझा परमेश्वर जतपर्यंत मला देतो माझ्या कृतीप्रमाणे माझ्या कार्याप्रमाणे तत्पर्यंत मी समाधानी आहे. दान धर्म मागवल्यावर दान धर्म काय केलं जाते? केल्यावर दान धर्माचा आशीर्वाद आहे. जी व्यक्ती दान धर्म मागून घेतात ती दान धर्माला येस नसते. लक्षात ठेवा, तुम्ही किती केलं तरी पण तुमच्याकडे 1 रुपया जमा होणार नाही. कारण बायबलचे पूर्ण नियम आहेत, या हातातून ह्या हाताला कळलं नाही पाहिजे. नाही तर आपण काय वस्तू दिली, काय केलं का लोक पटकन बोलून दाखवतो मी तुला हे दिलं ते दिलं, काय फायदा नाही, ते गटारात टाकून दे. प्रेमाचं दान माणसाला समाधान देते, शांती देते. हालेलुया. आता अनेक लोकांना मी काहीतरी दान धर्म करतो, बरोबर, मला रस्त्यात भेटल्यानंतर सांगतात तुम्ही मला ही वस्तू दिलेली खूप बरं वाटलं. मी प्रेमाने दिले, नफरताने दिली, द्वेषाने दिली, हेवाने दिली. हालेलुया. प्रेम आहे. आम्हाला दिलेल्या ज्या गोष्टी आहेत ते परमेश्वराने दिले, ते आमचं कर्तव्य आहे. हालेलुया. आमचं स्वतःचे विचार करायला आम्हाला वेळ नाही. देवाचे सर्व दिलेले विचार हीच वेळ आम्हाला दिले ना, या वेळेचा सदुपयोग करावा लागतो. धन पैसा हा आपल्याला रडवणार आहे. लक्षात ठेवा, पैसा असला तरी दुःख आहे, नसला तरी दुःख आहे. याच्यावर लक्ष देण्या अगोदर ना वचनावर लक्ष द्या की माझ्याकडे देव आहे की. देव जर आहे तर देवाजवळ सगळं आहे. देवच नाही तर बापाचा पैसा. मग त्या देशातील एका रहिवाशाकडे गेला, जाऊन त्याला चिकटला. त्याला काय केलं? त्याने आपल्या डुकरे चालायला लावला. बघ काय काम दिलेलं माहितीये त्याला? ज्या घाणीतलं घाण खाणारी व्यक्ती त्याच्याकडे कामाला लावलं. म्हणजे भूताची आत्मे ठेवणारी जागा आहे ना, भूत राहतात ना त्याच्यामध्ये, ते आत्मे त्याला सांभाळायला जागा मिळाली. जेव्हा आम्ही धन संपत्ती नाशामध्ये, ऐशारामध्ये, चुकीच्या कल्पनामध्ये जर टाकत आहे तर आमचं स्वतःचं भविष्य कुठेतरी कमजोरात पडलेलं आहे. हालेलुया. दान धर्म करा तर मनाने करा, नाही ते करू नका. कारण दान धर्माने माणसाला मरणातून मुक्त होत. आता तुम्हाला जर दान धर्मापासून मरणातून वाचायचं असेल तर मी तुम्हाला प्रेषितांच्या कृत्यामध्ये 9 अध्याय 36 ते 43 तबिथा म्हणजे काय उर्फतीचं नाव काय होतं? 2 नाव होते, तबिथा आणि दोर्कस.
या नावाची कोणी एक शिष्य पण होती, ती सत्कृत्य करत होती व ती दान धर्म पण करत होती, तत्पर असे. मग बघा, त्या दिवसात ती आजारी पडली आणि मरण पावली. दान धर्म करणारी हालेलुया आणि प्रार्थना करणारी ती मेली. आपण दान धर्म करणारे, प्रार्थना करणारे तर मरणार. काय केलं? आंघोळ घालून त्याने माडीवरच्या खोलीत ठेवले. असे जेव्हा शिष्याने ऐकले तेव्हा त्याने दोघांचा पाठवून त्याला विनंती केली की आम्हाकडे यायला उशीर करू नका. काय सांगते? आमच्याकडे येण्यासाठी उशीर करू नका. वचन 39. तेव्हा पेत्र त्यांच्या बरोबर गेला. काय सांगते? पेत्र त्यांच्या बरोबर गेला. तो तिकडे पोचताच त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले. त्याच्याजवळ सर्व विद्वान उभ्या राहिल्या आणि दुर्गस त्यांच्या बरोबर होती. काय सांगते? दुर्गस त्याच्या बरोबर होती. सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली. मग पुढीकडे वळून पडले. तबीथे उठ किंवा तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली. हालेलुया. बघा, आता ती दान धर्म करणारी होती, बरोबर, प्रार्थना करणारी होती आणि ती मेली. आणि पेत्राला बोलवलं. पेत्र गेला, परमेश्वरच्या नावाने तिच्यावर प्रार्थना केली आणि तिला उठवलं. हालेलुया. दान धर्माने कितीतरी लोकांचं प्राण वाचले जातात, कारण देवाला चांगलीच व्यक्ती आवडते. समजलं? वाईट नाही. रोम करा 6:23. पापाचं वेतन मरण आहे. पाप करण्यासाठी परमेश्वराने पृथ्वीवर सर्व मानवाला पाठवलं नाही, तर पुण्यासाठी पाठवलेलं आहे. हालेलुया. पण सर्व माणसं पापात आहे, पुण्याची कमी. पण जे पुण्याचं जीवन जगलेलं आहे, दान धर्माच्या द्वारे काय काय घडलेलं आहे, त्यामुळे हे प्रश्न इथे लोकांना दाखवलेले आहेत. त्याला हात धरून उठवले पवित्र जनांना व विद्वाना बोलावून काय सांगते? तिला सजीव असे उभे केले, म्हणजे जिवंत उभं केलं. हालेलुया. कारण तिच्या दान धर्मामुळे तिच्या भविष्याचे एक एक दिवस वाढत गेले. जो मनुष्य दान धर्म करतो त्याचं जीवन एक वाढ, कारण त्याच्या पाठीमागे ज्या माणसाला खायला दिलेला आहे त्याचा आत्मा जो उत्साह असतो, तो आत्मा धावतो. मला खायला दिलं, मला खायला दिलं. बघा, एक छोटा मुलगा असतो, मामाच्या आईने काय आणलं, माझ्या मामाच्या आईने बघ, माझ्या मामाच्या आईने बघ, सगळ्या मुलाला दाखवते, मामाची आई, मामाची आई, मामाची आई. ओके. लहान असतं मुलं बघा कशी. आताची मुलांना काय सगळं खायला, पण पहिलेच्या आमच्या काळातलं मी सांगतो, काही वस्तू दिले मामाच्या आजीने दिले, मामाच्या आजीने, मामाच्या आजीने. वा, त्या आजीला कधी आठवण, त्या आजीला पण विचारणार, तिची भाजीच करून टाकतात. आताचा स्वभाव माणसामध्ये खूप फरक पडलेला. पहिल्यांचा स्वभाव आजीला किंमत होती, आता भाजीला पण किंमत नाही, चायनीजला किंमत जास्त. हे सर्व यामध्ये माहीत झाले. पुष्कळाने प्रभूवर विश्वास ठेवला. नंतर असे झाले की आज प्रभूचा दास, प्रभूचा शिष्य, प्रभूचा अभिषेक आज जर तसा झालेला आहे, राहिलेला आहे, तर त्याला परमेश्वरच्या कृपेने किती मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद मिळेल. आज आपल्या प्रत्येकाला याच आशीर्वादावर उभं राहायचं. मी दान धर्म करतो म्हणून मी आज आहे.
हालेलुया. मला बालपणापासून एक सवय होती, माझ्याकडे कोणी मागायला आला ना तर बाबा काचीच्या बशीमध्ये पैसे ठेवायचा, असा मूठ भरायचा, हात धरायचा, नेऊन द्यायचा. माहिती नाही केवढी अशी होती. जाऊ दे, स्वभावामध्ये माणसात फरक पडला पाहिजे. जर तुमच्या स्वभावात फरक पडला असेल तर मुलांना जेव्हा प्रार्थनेत आणतात ना तुम्ही, तर त्या पेटीत पैसे टाकायचे असेल ते त्यांच्या हातात द्या, तुम्ही नका टाका, ते काय गरज नाही. मी पूर्वी देवळात जात होतो ना तेव्हा मी दान करायचं असेल ती पोरं फिरवायची, खाऊ घेऊन काहीतरी खात बसायची. 10ची नोट द्यायची किंवा 20ची नोट द्यायची, त्या पोराच्या हातात देते, टोपलं घेऊन येतात त्याच्यात टाक. सवयी त्या मुलांना मी लावतो. हालेलुया. मला बघू दे कोणी, मला काही फरक नाही पडलं, नाही दिलं पण त्याने दिलं तर मी दिलं. हालेलुया. लोकांनी बघून पैसे टाकावं हे कधी काम करू नका. देवाने बघितलं पाहिजे तुम्ही काय करता. हालेलुया. आता मी दान धर्माचा व्हिडिओ करतो, ते कशाला करतो? लोकांचं दान आहे ते ज्यांनी दिले त्याचा व्हिडिओ नाही मिळत. तो व्हिडिओ फक्त माझा आहे, मी दान धर्म करतो पण माझे पैसे नाहीये. वस्तू कोणी दिलेल्या आहे त्या लोकांचा आहे. सेवा. आणि ह्याच्यामुळे कसं आहे, मलाही त्याच्या बाबतीत इंटरेस्ट आणि दया, पहिल्यापासूनच माझ्या मनामध्ये दया प्रेम आहे. मी कधी माझा स्वतःचा विचार करत नाही. मला खायचं असेल तर मी तिथे बाजूला ठेवेल, पण दुसऱ्यांना देण्याचा विचार करतो. हा माझा एक स्वभाव आहे. हालेलुया. कारण पहिल्यांदा मी त्याग करत बसतो. आपला पहिला त्याग करा. आपणच खाण्यापिण्यामध्ये जर गुंतलं झाला ना तर ते गरीबावर कधी दया होत नाही. लक्षात ठेवा ना, पैशावर आपलंच मन लागलं असेल, वस्तूवर आपलं मन लागलं असेल तर तुम्ही विचार करू नका ते दान धर्म होईल तुमच्याकडून, कधी देऊ नका. कारण मला माहिती, मी अनुभव लोकांची घेतलेले. तर आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत, तर त्या उदयापुत्राचं सोडून द्या, त्याने पैसे खाऊन मोकळा झालाय त्याचा विचार करा. पण आता त्याच्यामध्ये प्रेषितांच्या कृत्यामध्ये 8 अध्याय 14 ते 25 वचन बघा. आता दान धर्म करणारा एक मनुष्य आहे आणि दानातून पवित्र आत्मा मिळवणारा एक मनुष्य. रुपये पैसे मिळवण्यासाठी पण लोक दान धर्म करण्याचा म्हणजे प्रयत्न करतात की मला असं दान देवाचं मिळालं पाहिजे, तर मला त्याच्यातून फक्त पैसेच मिळाले पाहिजे. पैसे मिळवण्यासाठी दान धर्म करू नका. शंभराने देवाचे वचन स्वीकारले. त्यांच्याकडे पेत्र आणि योहान यांना पाठवले. ते तिकडे आल्यावर त्यांनी त्यास पवित्र आत्मा मिळावा त्याच्यासाठी प्रार्थना केली. तोपर्यंत त्यांच्यापैकी कोणावरही तो उतरला नव्हता. प्रभू येशूच्या नावात मात्र झालेला होता. त्यांच्यावर आपले हात ठेवले, त्यांना पवित्र आत्मा मिळाला. आपल्याला बप्तिस्मा पवित्र आत्म्याचा झाला पाहिजे. हात ठेवल्यावर पवित्र आत्मा मिळाला पाहिजे, म्हणजे पवित्र काम करता आलं पाहिजे, तरच हात ठेवायला. ते हात ठेवू नका. लोक डोक्यावर हात ठेवतात, नुसते हात ठेवून काय करणं? पवित्र आत्मा मिळतो का? हालेलुया. नुसतं आरोग्य शांती असं पण मिळते. प्रार्थनेत बसल्याबरोबर माणसाला आपोआप आरोग्य मिळते, कारण देवाला माहितीये तो कोणत्या दृष्टीने तो तुम्हाला बरोबर तो आशीर्वाद करतो. पण देवाचं काम करायला पवित्र आत्मा लागते. बघा, प्रेषितांनी हात ठेवले आणि पवित्र आत्मा मिळतो हे पाहून बघा सिमोनाने त्यांना पैसे देऊन म्हटले, ज्या कोणावर मी हात ठेवेल त्याला पवित्र आत्मा मिळावा. असाही बरेच लोक तसं कार्य करतात ना, पैसे देतात ना मला पवित्र आत्मा मिळाला पाहिजे. असं कधी पैशाचा पवित्र आत्मा नाही. अंतःकरण स्वच्छ करणाऱ्या लोकांसाठीच तो पवित्र आत्मा असतो. ज्याचं मन साफ आहे, दुसऱ्यासाठी जीवन आहे, त्यालाच पवित्र आत्मा. पवित्र आत्मा असं नाही ना धन आणि पैसा मिळेल आणि त्याचा मी बाजार कधी तो नाही चालत. तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, तुझ्या रुपयाचा तुझ्या बरोबर
नाश हो, कारण द्रव्य देऊन देवाचा दान मिळावं तू विचार केला. या गोष्टीमध्ये भाग किंवा वाटा नाही, कारण तुझे अंतःकरण देव इकडे अंतःकरणाने ओळख, नोटीवर पैशावर नाही. पेत्रांना दान होतं, अंतःकरणातल्या गोष्टी ओळखल्या. म्हणून त्यांनी काय म्हटलं, तुझ्या रुपयाबरोबर तुझा, कारण तू आपल्या दुष्टतेचा तू पश्चाताप करून प्रभूजवळ विनंती कर, म्हणजे तुझ्या अंतःकरणातल्या कल्पनेची तुला कदाचित क्षमा होईल. ते 5-8 अंतःकरण शुद्ध असते त्यांनाच प्रभू क्षमा करतो. असे मला दिसते. वचन 24 तेव्हा शिमोनाने म्हटले, तुम्ही सांगितलेल्या गोष्टीपैकी काही माझ्यावर येऊ नये, म्हणून माझ्यासाठी तुम्ही प्रभूजवळ विनंती करा. वचन 25 नंतर त्याने साक्ष देऊन प्रभूचे वचन गाजविल्यावर ते यरूशलेमात परत आले आणि येताना त्यांनी 100 लोकांच्या पुष्कळशा गावातून सुवार्ता सांगितली. विचार करा, असे पण लोक तुमच्याकडे येतील, मला पण दान पाहिजे, पवित्र आत्मा असा नाही मिळेल. ज्याला आत्म्याचं दान आहे ना, तोच फक्त पवित्र आत्मा देऊ शकते. पहिलं तुमच्या आत्मेने ओळखणार. तुमचा आत्मा जर खोटं बोलणार आहे, निंदा करणार आहे, नफरत करणार आहे, द्वेष करणार आहे, याच्या त्याच्या विरुद्ध बोलणार आहे ना, त्याला पवित्र आत्मा मिळत नाही. तो मानवी आत्मा आहे. तो माणूस की स्वतःच्या इच्छेने जीवन जगतो. आपलं शिक्षण आपल्याला शिकायचं. ज्या वेळेला प्रेषित मध्ये 5:1-11 वचनामध्ये जर तुम्ही वाचलं तर तिकडे एक गोष्टी अशा लिहिलेल्या आहेत की हनन्या आणि सफीरा दान घेऊन आले, बरोबर. त्या दानाचा गैरवापर केलेला होता. सभी विकलं आणि त्यांनी पवित्र आत्मेविरुद्ध पेत्राने काय सांगितलं, ये एवढ्यालाच विकले का. जर वचन घ्या तर आतापर्यंत काही भाग बायकोच्या संबंधीने मागे ठेविला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेविला. काय केलं, बायकोच ऐकलं. कोणाचं, आपण बरेच तसे दानदार बायकाच ऐकतात. नवरा असतं ना, एवढं करून द्यायचं बस. वचनती त्या पेत्र म्हणाला, हनन्या तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे व सैतानाने तुझे मन का भरविले आहे. सैतान बघ, सैतान आपल्यामध्ये असेल तर आपल्याला पण दान धर्म द्यायला कंटाळा येतो की नाही. मग आपलं स्वतःच आपल्या स्वतःच्याच हातात आहे. स्वर्गात जायचं नरकात जायचं ते आपणच निर्णय घ्यायचा. अनुवाद मध्ये 30-15 दिले. जीवन आणि मन, सुख आणि दुःख हे आपल्या हातात. वचनच्या ती होती तोवर तुझी स्वतःची विद्यावर तुझी स्वाधीन नव्हती काय. हे करण्याचे आपल्या मनात तू का आणलेस. तू मनुष्याची नव्हे तर देवाची लबाडी केली आहेस. काय सांगते, तू माणसाची लबाडी नाही केली, देवाची. आपण जेव्हा बघा स्वतः आपला कामधंदा होत नाही का, कारण प्रामाणिक आपण देवाचा दशवसन अर्पण काढत नाही. आपण देवाशी लबाडी करतो. तो देवाचा हिस्सा आहे. देवानेच तुला दान दिलं, देवानेच तुला पैसा दिला, देवाने सर्व वस्तू दिली. ती देवाची आहे, ती देवाला द्यावं लागेलच. काही मुद्दे असे बायबलमध्ये अशी लिहिलेली आहेत, तो तुमचा हिस्सा नाही, तो देवाचा हिस्सा आहे. देवाचा हिस्सा देवाला पुरवावा लागेल. स्वतः प्रभू येशूने पण दान धर्म केलेला आहे. मग आपल्या सगळ्यांना त्या दानाच्या गोष्टीमध्ये ते पुरवावे लागतात आणि लागणार. वचन 5 हे शब्द ऐकताच हनन्याने खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय वाटले. काय सांगते, ऐकणाऱ्या सर्वांना भीती वाटली.
वचन 6. नंतर तरुणाने उठून त्याला गुंडाळले व पाण्यात देऊन पुरले. हालेलुया. आता त्याने काय सांगितले? तरुणाने घेतला आणि नेऊन त्याला. वचन 7. मग असे झाले की सुमारे 3 तासांनी त्याची बायको आत आली. स्वतःच्या बायकोला माहिती नाही नवरा मेलाय ते. आपल्या इकडे लगेच अख्ख्या दुनियाला कळवते. विचार कर कसं गोष्टी घडतात. देवाविरुद्ध झाल्यावर काय परिणाम होते. देवाचे नियम तंतोतंत पाळायचे. कधी पण तुम्हाला समजा बायकोला बडकवले, याने बडकवले, त्याने बडकवले, कधीच त्याचे विचार करायला जाऊ नका. तो हिस्सा देवाचा आहे, तो त्याला द्यावा. मी कार्य करतो होता ना पूर्वी माझ्या घरामध्ये तेच करते. मी घरी खोटं बोलायचा पण मात्र कार्याला खोटं नाही बोलायचं. तो देवाचा हिस्सा आहे. कारण मग ते 10-32 स्थिती तू माणसासमोर मला पत्कारला तर मी तुला पत्कारेन, नाकारलं तर मी पण. मी कमवतो ना, घरच्या लोकांचं काय ऐकू. अशा पद्धतीने त्या टायमाला लागून मी कार्य करायला गाडीत पेट्रोल टाकायचं. 1600 रुपयाचं काम केलेलं दिवसाला 2 दिवसामध्ये, तर माझा पगार होता दिवसाला 200 रुपये काम करत. मग ते काम मी त्यांना सांगायचं नाही. मला ते पैसे पेट्रोलचे कार्याला मी वापरायचं. हालेलुया. मग 400 रुपये ते लावायचे आणि 1200 रुपये मी स्वतः ह्या कामासाठी खर्च करायचं. हालेलुया. मी घरात त्या टायमाला खोटं बोलू लागला पण देवाशी मी खोटं नाही बोलत. देवाच्या पवित्र आत्म्याशी विरोध नाही. हालेलुया. असं करून 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 मी कार्य उभारलं. माणसं तुम्हाला अनेक सतावतील. हे आपलं नाहीये. धन पैसा आपला नाही. म्हणून मी आजच्या काळापर्यंत तीच सवय आहे माझ्या. माझं नाही ते मी कशाला ठेवतो. ती लोकांनी दिले दान ते वापर कर. ते हर एक ठिकाणी हा प्रश्न आहे. पैसा कुठे नेणार आहे मला सांगा. जो पैशाच्या मागे आहे तो शैतानाच्या मागे, आणि जो दान धर्माच्या मागे आहे तो देवाच्या मागे. जिंदगी कुठेच येणार नाही. तुमचं स्वतः सर्वे करा. माझा पैसा एवढा आहे तर मी या पैशाने चांगल्याला किती वापरले ना वाईटाला किती वापरले. शैतानाकडे किती पैसा आहे ना देवाकडे पैसा किती आहे ते बघा. नंतर तुम्हाला समजेल. पेत्र तिला म्हणाला, मला सांग तू एवढ्याला जमीन विकली का? तिने उत्तर दिले, होय. कसं ते एवढ्यालाच. प्रभूच्या आज्ञेची परीक्षा करण्यास तुम्ही काय केली पहा. ज्याने तिने नवऱ्याला बोलले त्याचे पाय दाराशी जाणे ते तुला नेऊन बाहेर नेतील. कसे ते दाराशीच आहे तुला पण नेऊन पुरतील. तो का नाही कोणा पैसा राहिला ना जागेवर त्याच्या. हे बघा हे शरीर तुमचं नाहीये. लक्षात ठेवा तुमचं शरीर नाही. देवाशी विश्वासघात कधी करायचा नाही. कधी घेऊन जाईल त्या पत्ता नाही. त्याचा आहे ते त्याला द्या. आपला आहे ते आपल्याला ठेवा. 80% आपल्याला दिलेत, 20% त्याचेच आहेत ना. त्याच्याशी विश्वासघात करायचा नाही. आणि केला तर तो आपल्याला सोडणार नाही. त्याला घाबरा, बाकी कोणाला घाबरायचं नाही. मी तर ते बाबतीत जाम घाबरतो. प्रत्येक क्षण आणि आत्मा माझा त्याच्या हातातच राहिला ना. मला नाही तर तुझ्या जोडीला नाही, मला सैताना जोडीला जायचं नाही. समजा कारण त्याच्याकडे सुखच नाही मिळत. तो माती खाणार आहे तर तुम्हाला काय देणार? मातीच खाईल. तो आपले किडे ना अग्नी याच्याने जाऊन फ्राय करून खातो. हे शरीर अग्नीमध्ये मार्क 9 मध्ये 48 दिले, मरत नाही किडा आणि अग्नी पण भिजत. आणि ज्या सार्वजनिक जीवनामध्ये जे खरं जीवन आहे ती हे कामाला काय याच्यात आपलं वजन काय माहितीये का? हे सगळं पापाचं बदलेलं. माणूस मेल्यावर 3 ते 3.5 किलो माती होते, नाही तर राख पण तीच होते. जन्माला जो आला तेवढाच होते, फक्त ते पाप करून करून भरून भरून पापाचं वजन एवढं वाढते. 70 किलो झाला, 80 किलो झाला, 90 किलो झाला. आणि जेव्हा मातीत टाकल्यावर पावडर बनते ती एवढी 3 ते 3.5 किलोची. हिसाब काहीच नाही. आम्ही काय शिकतो हे पहिले शिक्षण घ्या. आणि त्याद्वारे आपल्याला शिकायचंय की देवाने काय दिलं. येशूकडे पाप नव्हतं म्हणून तो पाण्यावर चालत होता, म्हणजे एकदम हलका होता.
कारण तो आत्म्याने होता, आपण आत्म्याने नाही, तोच एक फक्त पवित्र होता. माझ्याकडे त्यांनी काही गोष्टी शिकवून दिल्यात, जे मी तुम्हाला सांगितलं ना तर तुम्ही हैराण होतील, असं कसं, एवढ्या गोष्टी मला त्याने आता शिकवायला लागल्यात ना, तर कोण मानणार आहे? तुमच्याकडे पूर्ण पैसा, वस्तू, खाणं पिणं हेच आहे, देवाचा एक शब्द मानणारा नाही. तसं असतं तर तुम्ही देवाच्या मागे लागत. ते कोणाला शिकू शकते की ते खरोखर देवासाठी झिजलेले आहेत, तेच इम्पॉर्टंट त्यांनी काही पॉइंट दिलेले आहेत. म्हणजे आपण विचार करा की पवित्र आत्मेशिवाय कुठलं शिक्षण नाहीये. सगळं सांगतो तुम्हाला, जर तुम्ही या जगाच्या मोहात आहेत ना तत्पर्यंत पवित्र आत्मा नाही, आणि जगाच्या मोहाला लाथ मारतात तर पवित्र आत्मा तुमच्या जोडीला, कारण त्याला मोह नसते. येशूने पण शिष्याला शिकवताना मध्ये सांगू मोहात पडू नका. मोहात पडणाऱ्या माणसाला पवित्र आत्मा येत नाही, लक्षात ठेवा. लागलेच त्याच्या पायाजवळ पडून त्याने प्राण सोडला. हा, बघा, हैराण झाले. पैसा तुमचाच होता ना, पैसा कामाला आला का? नवरा मेला ते पण माहित, तरी पण ती खोटं बोल. खोटं नाही बोलायचं, आपलं नाही माहित, तू कधी पण नेईल, त्याची इच्छा असेल त्या दिवशी नेऊन दे, पण त्याच्या जोडीला राहा. समजलं? विश्वासघात देवाशी कधी करू नका. मी जर एक वेळेला दान टाकलं नसेल, कधी ते फिरवायला यायचे नाही, टोपलं फिरवायला यायचे नाही, तर 10 रुपये टाकणार आहे ना, माझाही कर आहे, कर द्यायला लागते. तर मी भरायचं असेल ना तर ठेवेल तसेच उचलून, मग आता 20 रुपये आहे, दुसऱ्या टायमाला 20 टाकणार, पण फुकटचं प्रार्थना नाही घ्यायची. अशी शिक्षण आहे. दान धर्म हा देवाचा आहे, तुमचा ना माझा नाही. त्यामुळे ते करणं हर एक व्यक्तीसाठी गरजेचं आहे. पिण्या खाण्यासाठी, पाडण्यासाठी, कार्यक्रम, पिण्यासाठी, मोज मजासाठी इथे तर दुनियाचं दान, ते सैतानी धन आहे. त्या धनाला तुमच्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात फायदे होणार नाही, ते जमा झालेलं दिसत नाही. जर दिसते तर त्याप्रमाणे दानधर्म प्रत्येक ठिकाणी करा. हा प्रश्न तुमचा आहे. तर आपण छोटीशी एक प्रार्थना घेऊया. स्वर्गीय बाबा, सर्वांचा हृदय जाणारा परमेश्वर, तुमच्या इच्छेप्रमाणे चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो, आमेन. सर्व मंत्री लोक, आमदार लोक, सर्व सरपंच, सर्व पोलीस लोक, प्रभूचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर, आपल्या गावावर आशीर्वाद द्यावा. विशेष प्रार्थना दान धर्म करणाऱ्या प्रत्येक लोकांना आशीर्वाद कर. ही प्रार्थना येशूच्या द्वारे करतो, आमेन. हालेलुया.